दिल्लीत कांदा महागला म्हणून कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील नाफेड एनसीसीएफने खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून 840 मेट्रिक टन कांदा दिल्लीकडे रवाना होणार आहे। मात्र हा कांदा दिल्लीत अजूनही पोहोचला नाही, तोवरच कांद्याच्या दरात 350 रुपयांची घसरण झाल्याचं नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत पाहायला मिळालंय। 2 दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी 4250 रुपयांपर्यंत भाव मिळत होता। आज मात्र लासलगाव बाजार समितीत सरासरी 3950 रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याला भाव मिळालाय। एकूणच बफर स्टॉक बाजारात उतरल्यास कांद्याचे दर अजून घसरतील अशी शक्यता व्यापारी वर्तवतायत। तर शेतकऱ्याला 2 दिवसात एकाच कांदा मालाला 400 रुपये प्रति क्विंटल फटका सहन करावा लागलाय। या संदर्भात व्यापाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। एका बाजूला दिल्लीला कांदा रवाना होत असताना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे घसरलेले आहेत। याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या सोबत व्यापारी आहेत। आपण व्यापाऱ्यांना विचारूयात, काय सांगाल तुम्ही, कांद्याचे दर हे घसरलेले आहेत आणि कधीपासून घसरले आहेत? गेल्या सोमवारच्या तुलनेत जर बघितलं आपण, सोमवारी उंचांकी बाजारभाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा 4552 रुपये होता आणि सरासरी 4250 रुपयाच्या दरम्यान होता। आणि तोच बाजारभाव जर आज बघितला तर उंचात 4268 रुपये आहे आणि सरासरीचा दर हा 3900 रुपये आहे। तर या दोन्ही दरामध्ये जवळपास 350 रुपयाची घसरण झालेली आहे। आणि याचं प्रमुख कारण आहे का, जो सरकारने बफर स्टॉक केला होता तो देशांतर्गत ज्या बाजारपेठा आहे, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या बाजारपेठांमध्ये तो माल पाठवण्यास सुरुवात केली आहे। आणि त्यामुळेच कुठंतरी याचं जो फटका जो आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाजारभावावर बसलेला आहे। तर येत्या काळात याहूनही अधिक जर सरकारने आपला कांदा जर बाजारपेठांमध्ये उतरवला तर थोडाफार फरक अजून दिसून येईल। परंतु दुसऱ्या बाजून जर आपण बघितलं तर गेल्या 2 वर्षापासून शेतकरी आपला कांदा अतिशय कवडीमोल बाजारभावाने विकते आहे। त्यावेळेस कुठेही सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आज थोड्याफार प्रमाणात कुठं 8 दिवसापासून बाजारभाव वाढले होते आणि लगेच सरकार काय त्यांचा बफर स्टॉक असेल किंवा निर्यात बंदीचे निर्णय असेल किंवा व्यापाऱ्यांवर धाडी असेल यासारखे जेव्हा निर्णय घेतं, परंतु बाजारभाव पडल्यावर देखील सरकारने शेतकऱ्यांसाठी असे निर्णय घेतले पाहिजे की त्यांना 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं पाहिजे। रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।